रोहित पवारांनी आरोप केलेली फाईल प्रफुल्ल पटेलांकडूनच आलेली होती। प्रफुल्ल पटेलांचा रात्री 8:30च्या सुमारास अजित पवारांना फोन। शेतकऱ्यांसंबंधित काम होतं, झडपी निवडणुकीवर बोलणं झालं, प्रफुल्ल पटेलांची माहिती। आपली भेट कधी होईल असं दादांना विचारलं, यावर आता आपली भेट होणार नाही, 7-8 दिवस दौऱ्यावर असेल असं दादा म्हणाले। प्रफुल्ल पटेल यांची अजितदादांच्या शोकसभेत माहिती। अजित पवार बारामतीला कारनं जाणार होते, मात्र ऐनवेळी मंत्रालयामधील फाईल क्लिअर करण्यासाठी प्रफुल्ल पटेलांचा फोन, त्यामुळे उशीर झाला। प्रमोद हिंदुरावांचा मोठा दावा, तर वक्तव्य व्हायरल होताच हिंदुरावांचे सारवासारव। प्रमुख पायलट 2 महिन्यामध्ये कोणाकोणाला भेटला त्याची चौकशी। गेल्या अनेक दिवसांमध्ये वेगवेगळ्या शंका उपस्थित होत असल्यानं रोहित पवारांची मागणी। अजितदादांना नरेश अरोरांचं कोट्यवधींचं कंत्राट नको होतं, त्यावरून बैठकीमध्ये वाद झाला। कंत्राट चालू ठेवण्याचा तटकरेंचा आग्रह असल्याचा अंदाज। रोहित पवारांचा गंभीर आरोप, तर अरोरांनी गेल्या काही दिवसात 2 विमानं खरेदी केल्याचाही दावा। बीएसआर विमानांचे ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाही, ब्लॅक बॉक्स बंदचं कारण दिलं तर माझ्या बोलण्यावर शिक्कामोर्तब होईल, दादांचा घातपातच, रोहित पवार आरोपांवर ठाम। रोहित पवारांच्या बोलण्याशी मी अंशतः सहमत, रोहित पवारांच्या काही मुद्द्यांशी मी सहमत। भरत गोगावलेंचं वक्तव्य, तर अजित पवारांच्या अपघाताचं सत्य जे काही असेल ते बाहेर येईल, गोगावलेंची प्रतिक्रिया। दादांच्या अपघाताची चौकशी आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणेकडून करावी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून सूरज चव्हाण यांची मागणी। अजितदादांच्या अपघाताबद्दलची चौकशी नेमकी कुठपर्यंत आली याची माहिती जनतेला व्हायला हवी, असंही वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांकडून अपघाताच्या चौकशीचं आश्वासन, चौकशीची वाट पाहू, रोहित पवारांच्या प्रश्नांवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीचे नेते मूग गिळून गप्प का आहेत, पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंचा सवाल। रोहित पवारांना पडलेले प्रश्न, राष्ट्रवादीच्या नेत्यांना का पडत नाही, तटकरे पटेल गप्प का, लवांडे आक्रमक। रोहित पवारांनी माझं नाव कुठे घेतलं ते सांगा, तर उत्तर देता येईल, दादांसोबत माझी भेट 3 दिवस आधी ठरली होती। माध्यमांच्या प्रश्नांवर सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण। राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार नाही असं चित्र जवळपास स्पष्ट, सत्तेमध्ये वाटा देण्यास तटकरे पटेलांचा विरोध, सूत्रांची माहिती। विलीनीकरणावर 16 तारखेला रोहित पवारांची पत्रकार परिषद होणार। आज दादा नाही, त्यामुळे मला जुनं उणं काढत बसायचं नाही, दादांच्या इच्छा आणि आशीर्वादानं जे होईल ते पुढे बघूयात। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरील प्रश्नावरून सुप्रिया सुळेंचं उत्तर। विलीनीकरणाबाबत सुरेंद्र पवारच बोलतील, त्यास योग्य निर्णय घेतील, दत्ता भरणेंची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीचं विलीनीकरण होईल किंवा करा असं मी बोललो नव्हतो, विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून नरहरी झिरवाळांचा यू-टर्न, तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी चिन्ह दादा असतानाच होती असं आदित्य झिरवळ म्हणाले होते। सुरेंद्र पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी दौंडमधून ठराव, दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकमतानं ठराव मंजूर, ठरावाची प्रत राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांकडे पाठवली जाणार। उपमुख्यमंत्री सुरेंद्र पवार पुढील आठवड्यापासून पक्षाच्या आमदारांच्या स्वतंत्र बैठका घेणार, प्रत्येक आमदारासोबत प्रत्यक्ष संवाद साधणार, पक्षाची आगामी वाटचाल, आमदारांचं मत आणि अडचणी जाणून घेणार, सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री सुरेंद्र पवार आज पुणे जिल्ह्याची बैठक घेणार, संघटनात्मक बैठकांना आजपासून सुरुवात होणार। बैठकीला आमदार, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य उपस्थित राहणार। उपमुख्यमंत्री सुरेंद्र पवार आज झडपी निवडणुकीमधील विजयी उमेदवारांना भेटणार, प्रत्येक तालुक्यामधील भेटीगाठींसाठी वेळ राखीव, जिल्हा परिषदेमध्ये कोणाला अध्यक्ष करायचं यावर चर्चेची शक्यता। पुण्यातील डीपीडीसी बैठकीला फडणवीसांची व्हीसीद्वारे हजेरी, बैठकीमध्ये जिल्हा प्रशासनाकडून 700 कोटींच्या वाढीव निधीची मागणी, तर निधीची कमतरता भासणार नाही, आमदारांनी केलेल्या निधीच्या मागणीवर देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। सुरेंद्र पवारांच्या अध्यक्षतेखाली डीपीडीसीची बैठक, 1032 कोटींच्या प्रारूप आराखड्याला मान्यता, विविध विभागांकडून प्राप्त झालेल्या मागण्यांच्या छाननीनंतर अतिरिक्त निधीची शासनाकडे मागणी करण्यात येणार। बीडमध्ये ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शासकीय वसतिगृह बांधलं जाणार, 11 शासकीय वसतिगृहांच्या बांधकामासाठी 159 कोटींचा निधी मंजूर, उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवारांची माहिती। जिल्ह्यामध्ये एकूण 22 वसतिगृह प्रस्तावित। धोतर नीट नेसता न येणाऱ्यांनी आम्हाला अक्कल शिकवू नये, राज ठाकरे मोदींना घाबरतात या भगतसिंग कोश्यारींच्या टीकेचा राऊतांकडून समाचार, तर कोश्यारींनी तुमचा लंगोट फाडला, भाजपच्या नवनाथ बन यांचा पलटवार। मुंबईतील शासकीय निवासस्थानी भगतसिंग कोश्यारींनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली, पद्मभूषण पुरस्कार मिळाल्यानं फडणवीसांकडून कोश्यारींचं अभिनंदन। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट, देवगिरी बंगल्यावर जाऊन सुनेत्रा पवारांची भेट घेतली।
मंत्रालयामध्ये लाच घेताना क्लार्कला रंगेहात पकडलं. मंत्री नरहरी झिरवाळांच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या विभागामध्ये एसीबीची मोठी कारवाई. मेडिकलचा निलंबित परवाना पूर्ववत करून देण्यासाठी 35,000ची लाच घेताना आरोपी राजेंद्र ढिंगरेला अटक. मंत्रालयामध्ये खुलेआम लाचखोरी आणि कमिशनखोरी. मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रकरणाची दखल घेऊन जनतेला माहिती द्यावी. लाचखोर मंत्र्याला पदावरून हटवावं. झिरवाळांच्या विभागामधील क्लार्क लाच घेताना पकडल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. ठाकरेंच्या शिवसेनेचे सय्यद इक्बाल परभणीचे महापौर. इक्बाल यांना 39 मतं तर भाजपच्या उमेदवार तिरुमला खिल्लारेंना 26 मतं. काँग्रेसचे गणेश देशमुख परभणीचे उपमहापौर. परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा खरा चेहरा समोर आला. परभणीमध्ये मुस्लिम महापौर देण्यावरून शिंदेंची टीका तर मुस्लिम महापौर झाल्यावर प्रश्न का पडावा, राऊतांचं प्रत्युत्तर. परभणीवरून टीका करणाऱ्यांनी मोहन भागवतांचा सल्ला घ्यावा. मोहन भागवतांनी सलमान खानची स्तुती केली आहे. सत्ताधाऱ्यांच्या टीकेला ठाकरेंच्या सेनेचे नेते सचिन अहिर यांचं प्रत्युत्तर. मुंबईमध्ये खानला महापौर करण्याचं ठाकरेंचं स्वप्न भंगलं म्हणून परभणीमध्ये खानला महापौरपदी बसवलं. भाजप नेत्या चित्रा वाघ यांची टीका. उद्धव ठाकरेंची भगवी टोपी आता हिरवी झाली आहे. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे हिरवी टोपी घालून आल्यास वेगळं वाटणार नाही. परभणीमधल्या मुस्लिम महापौरवरून प्रसाद लाड यांची टीका. भाजपला परभणीची एवढी चर्चा का करायची आहे? सय्यद इक्बाल यांचं नाव एप्स्टीन फाईलमध्ये आलेलं नाही. सुषमा अंधारेंच्या कानपिचक्या. दरम्यान परभणीमध्ये ठाकरेंनी मुस्लिम महापौर दिल्यानं सत्ताधाऱ्यांकडून टीका. नागपूर मनपामध्ये एमआयएम आणि मुस्लिम लीगची युती. एमआयएम 6 आणि मुस्लिम लीग 4 अशी गटसंख्या 10 झाल्यानं महापालिकेमध्ये त्यांच्या 1 स्वीकृत नगरसेवकाची वर्णी लागणार. दोन्ही पक्षाकडून विभागीय आयुक्तांकडे गट नोंदणी. भिवंडी पालिकेच्या महापौर पदासाठी 20 फेब्रुवारीला निवडणूक. 16 फेब्रुवारीला महापौर उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करता येणार. दुपारी 3 ते 5 या वेळेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करता येणार. नगरपालिका महानगरपालिकेसह झडपी निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंचा पराभव. मंत्री भरत गोगावले यांची उद्धव ठाकरेंवर टीका तर ठाकरे पैसे सेव्हिंगमध्ये ठेवतात, गोगावलेंची टीका. चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेमधील नगरसेवकांना प्रत्येकी 1 कोटी दिले. राऊतांनी डोळ्यावर पट्टी बांधली का? भाजपशी युतीवरून मनसेच्या संदीप देशपांडेंची टीका. चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा महापौर होऊ शकला नाही असं दुःख, मात्र याचा बदला घेण्याची भावना काँग्रेसमध्ये नाही. परभणीच्या महापौर पदाच्या निवडीनंतर हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य. चंद्रपुरात महापौर आणि उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्यामध्ये मुनगंटीवार जोरगेवार वादाचा नवा अध्याय. सोहळ्यावर जोरगेवार गटाच्या 16 नगरसेवकांचा बहिष्कार. मुनगंटीवारांकडून अचानक पदग्रहण सोहळ्याची घोषणा, मात्र जोरगेवारांना बोलावलं नाही. चंद्रपुरातील प्रकरणावरून राज ठाकरे आणि संजय राऊतांमध्ये चर्चा झाल्याची माहिती. शिवतीर्थवर बैठक पार पडली. चंद्रपुरातील ठाकरे सेना राऊतांच्या भूमिकेवर मनसे नाराज असल्याची माहिती. सुधीर मुनगंटीवार यांचं घर महाग आहे. मुनगंटीवारांना चंद्रपूरचं महापौरपद महाग किमतीमध्ये पडलं. संदीप देशपांडेंच्या घोडेबाजाराच्या आरोपांवर हर्षवर्धन सपकाळांची टीका. तर माझं घर महाग असल्यास त्यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यालयासाठी विकत घ्यावं, सुधीर मुनगंटीवार यांचं प्रत्युत्तर. सातारा जिल्हा परिषदेमधील सत्ता स्थापनेमध्ये भाजप सेना एकत्र येणार का, असा सवाल. जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी राष्ट्रवादी शिवसेनेची बैठक पार पडल्यानंतर शिवेंद्रराजे भोसले आणि मंत्री शंभूराजे देसाईंमध्ये बैठक. आम्ही तर मिठी मारायलाही तयार आहोत, पण त्यांना चालतंय का बघा. सातारा झेडपीमधील सत्ता स्थापनेवरून शिवेंद्रराजेंची शंभूराजे देसाईंना कोपरखळी. जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी दोघांमध्ये बैठक. आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? आमची भूमिका आम्ही ठरवू. सांगली जिल्हा परिषद सत्ता स्थापनेवरून शंभूराजे देसाईंचा भाजपवर निशाणा. चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला गृहीत धरून सत्ता स्थापन करण्याचा केला होता दावा. साताऱ्यामध्ये आम्हाला बरोबर न घेणाऱ्यांची काय अवस्था, तुम्हीच बघा. अति तिथे माती, त्यामुळे राजकारणामध्ये मर्यादा पाळायच्या असतात. सातारा जिल्हा परिषदेच्या निकालावरून शंभूराजे देसाईंचा भाजपला टोला. देव पाण्यामध्ये ठेवण्याचा काहींचा डाव फसला. रायगड झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतर भरत गोगावलेंचा तटकरेंवर घणाघात. शरद पवारांना आज रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता. पवारांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याची माहिती. खोकला आणि श्वसनाचा त्रास झाल्यानं उपचार सुरू होते. सुप्रिया सुळे यांचे होणारे जावई सारंग लखानी यांनी शरद पवारांची रुग्णालयामध्ये जात भेट घेतली. शरद पवारांच्या तब्येतीची त्यांनी विचारपूस केली. रेवती सुळे यांचीही उपस्थिती. 137 मतांनी निवडून आलेले लोक किती जोरात बोलतात बघूया. जयंत पाटलांचा सदाभाऊ खोताना खोचक टोला, तर जयंत पाटील, कटकारस्थानी आणि शकुनी मामा खोत यांनी टीका केली होती. पालकमंत्री नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 600 कोटींचा प्रारूप आराखडा सादर. जिल्ह्यातील प्रस्तावित कामांसह विकास प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली.
टाटा ट्रस्ट सोबत 12 आणि नाम फाउंडेशन सोबत एक सामंजस्य करार. स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचं वेगाने परिवर्तन होणार. टाटांची सीएम फंडामध्ये मोठी मदत. मुख्यमंत्री फडणवीसांकडून कराराचं स्वागत. मुंबईतील सर्व महत्त्वाची पावसाळ्यापूर्वी कामं पूर्ण करा. प्रलंबित कामांबाबत कंत्राटदारांना कडक नोटीस द्या. कामचुकारपणा आढळल्यास ब्लॅकलिस्ट करा. पालकमंत्री एकनाथ शिंदेंकडून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आदेश. प्रशासकीय काळामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी श्वेतपत्रिका काढणार. गणेश नाईकांकडून पुनरुच्चार. तर भ्रष्टाचारामध्ये कोणी दोषी आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल करणार. गणेश नाईकांचा इशारा. मुंबईमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये बांगलादेशी फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर शिवसेना आमदार मनीषा कायंदे आणि काँग्रेस आमदार अमीन पटेल यांच्यामध्ये शाब्दिक चकमक. मुंबईमध्ये 1200हून अधिक बांगलादेशी घुसखोर आहेत. कायंदेंचा आरोप. तर हे खरं नाही, पटेलांची भूमिका. आगामी कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारला महत्त्वाचे प्रस्ताव सादर. नाशिक जिल्हा प्रशासनाकडून पंचधातूचा कारखाना उभारण्याचा प्रस्ताव. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी डबल डेकर बसचाही प्रस्ताव. अमित ठाकरेंची म्युझिकल रोडवरून टीका. म्युझिकल रोडमुळे वाहन चालवताना चालकांचं लक्ष विचलित होणार नाही का? अमित ठाकरेंचा सवाल. तर मराठी मातीतील गाणं का नाही? फेसबुक पोस्टद्वारे सवाल. राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यासह निवडणूक लढण्यावरही आजीवन बंदी आणा. संसदेमध्ये भाजप खासदार निशिकांत दुबेंचा प्रस्ताव. राहुल गांधी भारतविरोधी लोकांच्या संपर्कात असल्याचा आरोप. परदेशातील लोकांसाठी मोदींनी देश विकला. मात्र आम्ही शेतकऱ्यांसोबत असणार. कुठलाही प्रस्ताव आणा. गुन्हा दाखल करा. मी खरं बोलत राहणार. राहुल गांधींचं सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर. मोदी चले जाओ म्हणत संजय राऊतांचं ट्विट करत पंतप्रधानांवर टीका. अमेरिकेच्या आदेशावर मोदींनी नोटबंदी केल्याचं पोस्टर ठेवत संजय राऊतांची टीका. जुन्नरमधील बिबट्यांच्या दहशतीचा मुद्दा अमोल कोल्हेंनी संसदेमध्ये मांडला. बिबट्यांची वनतारामध्ये रवानगी करण्याची कोल्हेंची मागणी. 1000 बिबट्यांना पकडून वनतारामध्ये घेऊन जावं. कोल्हेंची संसदेमध्ये मागणी. भारताने सलग दुसरा T20 सामना जिंकला. नामिबियाचा 93 धावांनी पराभव. ईशान आणि हार्दिक पांड्याचं अर्धशतक. नामिबियाची टीम 116 धावांवर ऑल आऊट. आसामच्या दिब्रुगडमधील मोरन बायपासवर ईशान्येमध्ये पहिली आपत्कालीन लँडिंग सुविधा. उद्या उद्घाटन होणार. आपत्कालीन परिस्थितीमध्ये पर्यायी धावपट्टी म्हणून महामार्गावरील एक भाग म्हणून ओळखला जाणार. मीरा भाईंदरच्या महापौरांच्या पत्रामध्ये शुद्धलेखनाच्या अनेक चुका. महापौर डिंपल मेहतांवर मनसेचा निशाणा. महापौरांना मराठी येत नसल्याची मनसेची टीका. चंद्रकांत पाटील माझे सर्वात मोठे हितचिंतक. चंद्रकांत दादांवर बोललं मला योग्य वाटत नाही. सांगली जिल्हा परिषदेमधील अध्यक्षांच्या वक्तव्यावरून जयंत पाटलांचा हात जोडून चंद्रकांत पाटलांना मिश्किल टोला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र युनेस्कोकडून प्राप्त. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी स्वीकारलं प्रमाणपत्र. युनेस्कोच्या फ्रान्समधील मुख्यालयामध्ये शेलारांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन. महालक्ष्मी इथल्या सेंट्रल पार्कला दिवंगत अजित पवारांचं नाव द्या. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांची जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये मागणी. अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यामधील घोडेगावमध्ये गँगवॉर. जुन्या वादातून 2 गट आमनेसामने आल्यानं दोन्ही बाजूंनी गोळीबार. गोळीबारामध्ये नितीन शिरसाट यांचा मृत्यू. सूरज फुलमाळी गंभीर जखमी. धावत्या लोकलमधून वैतरणा खाडीमध्ये पडलेल्या प्रवाशाला सुखरूप बाहेर काढलं. हा तरुण 10 फेब्रुवारीच्या रात्री लोकलमधून प्रवास करताना तोल जाऊन वैतरणा खाडीमध्ये पडला होता. खाडीमध्ये पडताच या तरुणानं एका पिलरला पकडून बराच वेळ स्वतःला सावरलं होतं. मुंबईच्या ओशिरामधील सिटी इंटरनॅशनल स्कूल अचानक बंद केल्याचा आरोप. शाळा बंद झाल्याची माहिती मिळताच पालक शाळेबाहेर जमले. याआधी शाळा बंद होणार असल्याची माहिती दिली नव्हती. पालकांचा आरोप. बीडच्या बालाघाट परिसरातील लिंबा गणेश आणि पंचक्रोशी भागामध्ये वारंवार मोबाईल नेटवर्क खंडित. नागरिकांकडून मोठ्या अडचणींचा सामना. ग्रामस्थांचं मोबाईल टॉवरवर चढत लक्षवेधी आंदोलन. तातडीनं नेटवर्क सेवा सुरळीत करण्याची ग्रामस्थांची मागणी. हिंगोलीमध्ये यावर्षी सार्वजनिक शिवजयंतीची धुरा महिलांच्या खांद्यावर. शिवजयंती निमित्तानं महिलांसाठी महिलांचे क्रिकेट सामने. महिला बचत गटाचे विविध उपक्रम राबवण्यात येणार.